साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील गुणवरे गावामध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले असून येथील सरस्वती शिक्षण संस्थेच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलमध्ये फलटण शहर आणि तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा तसेच आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन प्रोजेक्ट आणि उपकरणे या विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर केली. नमस्कार. आज आपल्या इथे सातारा जिल्हा परिषद सातारा व फलटण पंचायत समिती फलटण व सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे यांच्या संयुक्त विद्यमाने 51वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तरी या प्रदर्शनासाठी तालुक्यातून आतापर्यंत 180 शाळांनी सहभाग घेतला आहे. त्याच्यामधील प्राथमिक जे आहेत ते 96 आहेत, माध्यमिक आहेत ते 76 आहेत आणि शिक्षकांची उपकरणे जी आहेत ती 8 आहेत. अशी एकूण 180 उपकरणांनी एकूण सहभाग घेतलेला आहे. विज्ञानामध्ये होणारे बदल, निसर्गामध्ये सध्याची भेडसावणारी परिस्थिती, इंटरनेटचे फायदे तोटे या गोष्टींवर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता असणे गरजेचे आहे. काळानुसार विद्यार्थ्यात बदल होणे गरजेचे आहे. हा दृष्टिकोन समोर ठेवून हे 51वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले असून या ठिकाणी पर्यावरणाचा संदेश देणारा प्रकल्प, सौर ऊर्जेवरती चालणारा प्रकल्प, स्मार्ट विजनची संकल्पना, सेंद्रिय शेतीची संकल्पना तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सादर केले आहे. एकच होतं कारण की आम्ही खाली कॉल लावली त्याच्यामध्ये रजिस्टर आणि ट्रान्समीटर होतो आणि ह्या करंटला मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. मॅग्नेटिक फील्डवर जर ही कार कॉल आली तर मॅग्नेटिक फील्ड ह्याच्यामध्ये जाते आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पॉवर इलेक्ट्रिक पॉवर आपली गाडी चार्ज होते. नाव शिवराज शिवाजी शाळा जगदी हायस्कूल पावडे असतो. आम्ही भविष्याकरिता इलेक्ट्रिक हेल्मेट बनवलेला आहे. हे हेल्मेटचा उपयोग आहे अपघात झाला तरी इजा होऊ नये. हेल्मेट वरती ही आपली गाडी आणि इथं बटन चालू केलं तरी गाडी चालत नाही कारण हेल्मेट घातलं नाही. जेव्हा हेल्मेट घालायचं तेव्हा गाडी चालवणार. हेल्मेट काढल्यावर गाडी बंद आपल्या भविष्यात खूप आहे. जर ऍक्सिडेंट झाला तरी लागू शकतो.